पण मग हे शेती करण्याचं टेम्परामेंट हे तुम्ही आणलत की तुमच्यात होतं कुठेतरी? आमची गुरुमंडळीच इथले शेती करणारे लोक, आमचे सहकारी, ते स्वतःच्या पोटासाठी. सो पहिलं त्यांनाच विचारलं, तुम्ही काय करता, कुठल्या सीझनला करता, पेरणी कशी करायची असते, आणि बॅकवर्ड इंजिनिअरिंग की अच्छा हे असं का करतात, तर मग ते जाऊन पुस्तकांमधनं शोधा, पुस्तकांमध्ये वेगळं लिहिलेलं आहे. मग अगदी शेतीशास्त्रावरची पुस्तकं उचलून आणलेली आहेत. आजही तू आमच्या लायब्ररी बघशील तर हळदीची शेती कशी करावी, भाताची यशस्वी शेती कशी असते, याचा कोणीतरी ठोकताळे मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण आज लक्षात येतं की तसं नाहीये. एकाच गावात आम्ही वरती डोंगरावर माथ्यावरती सड्यावर जी शेती करतोय भाताची, आणि गावात खाली इथून एरियल डिस्टन्स जिथं 2-3 किलोमीटर आहे तिथंच खाली करणारा माणूस, तिथली माती वेगळी आहे, ती गाळाची आहे. सो तर ह्याला ठोकताळे नाहीत. टेम्परामेंट म्हणशील तर चल शिकूयात, चल करूया आणि चुकूया, चुकायला संधी स्वतःला ठेवायला पाहिजे.